नागपूर संचारबंदीचा व्यवसायाला फटका बसलाय। संचारबंदीमुळे नागपुरातील बाजारपेठा बंद पडल्यात। संचारबंदीमुळे 400 ते 500 कोटींचं नुकसान झाल्याचंही कळतंय। रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे मात्र हाल होतायत। मध्य नागपुरात झालेला हिंसाचार आणि त्यानंतर लागलेली संचारबंदी यामुळे मध्य नागपुरातील बाजार बंद आहेत। त्यामुळे गेल्या 5 दिवसात सुमारे 400 ते 500 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। महाल, चिटणीस पार्क, बालदारपुरा, हंसापुरा, इतवारी, गांधीबाग, सीए रोड या सर्व भागात नागपुरातील अत्यंत महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत। मात्र गेल्या 6 दिवस संचारबंदीमुळे बहुतांशी बाजार हे बंद आहेत। त्यामुळे व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसलाय। तसंच बाजारांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो मजुरांचा रोजगारही बुडाल्यामुळे त्यांच्यावरही आर्थिक संकट कोसळलंय। तर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर संचारबंदी शिथिल करावी अशी मागणी केली जाते। व्यापार वर्गातून ही मागणी केली जाते आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। महालातील सगळे दुकान बंद आहे। इथे कर्फ्यू लागलेला आहे। मोठं असं नुकसान व्यापाऱ्यांचं झालं आणि त्यातील कूलर व्यापारी यांना तर मोठा धक्का आहे, कारण की या मार्च महिन्यातच सगळ्यात मोठा व्यापार होत असतो। औषधजी फार मोठं नुकसान आहे व्यापाऱ्यांचं आणि त्याच्यात कूलर व्यापाऱ्यांकरता एक वेगळी मार्च महिन्याचं महत्व असतं। पूर्ण या वर्षभराचा सेल या मार्च महिन्यात असतं। मोठं नुकसान 100%। ऍक्च्युली काय झालं आहे की ह्या दंगलीमुळे पूर्ण सेंट्रल इंडियाचा जो नागपूर आपण सेंटर म्हणतो आणि त्याचा सेंटर म्हणजे महाल, तो अक्षरशः बंद आहे मागच्या 3 दिवसापासून। आणि इथे भरपूर व्यापार होतो। भरपूर म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, पण मागच्या 3 दिवसात मला असं वाटतं मोर दॅन 300-400 करोडचं नुकसान झालं असेल। कारण सगळे मोठे व्यवसाय इथे आसपास आहे। म्हणजे कूलरचा हा एक व्यवसाय तो जुना आहेच इथे, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्वेलरी, कपडा, औषध, किराणा, हे सगळ्या गोष्टी इथे होलसेल भावानी किंवा पेपरचा एक व्यवसाय खूप मोठा हा इथे आहे। म्हणजे लगनसराई आहे डोक्यावर, गुढीपाडवा आहे, सण-त्योहार आहेत आणि त्या याच्यामध्ये सध्या काय झालंय की सगळंच बंद आहे। तो व्यापाऱ्यांना भरपूर नुकसान होत है। काफी हमने प्लानिंग पहले से करके रखते हैं हम लोग कि भाई कस्टमर आएंगे। अब ये सब जो इंसिडेंट हुआ है इसके बाद बाहर का कस्टमर भी आने को डरेगा और इसको सब चीजों को सेट होने में भी 15-20 दिन लगेंगे और तो बाहर का कस्टमर नहीं आएगा। नुकसान तो काफी बड़ा है पूरा व्यापार। खरं तर शहराचं हृदयस्थानी महाल आहे आणि या हृदयामधनं मोठा असा व्यापार संपूर्ण नागपुरात किंबहुना विदर्भात आणि मध्य भारतातला चालत असतो, पण तोच पूर्णपणे या संपूर्ण हिंसात्मक कारवायांनंतर बंद झालेला आहे। मोठं असं नुकसान मोठ्या व्यापाऱ्यांचं झालेलंच आहे, पण सर्वसामान्य लोकांचं झालंय, हातावर पोट असणाऱ्यांचं झालंय। त्यामुळे अशा दंगलींमुळे किंवा अशा घडामोडींमुळे सर्वसामान्यांचंच नुकसान होत असतं, पुन्हा एकदा दिसून येत आहे आणि त्याचा फटका सुद्धा बसत असतो। हे सुद्धा चित्र स्पष्ट होत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सप्तश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।